कार्यक्रमाला कापणी मशीनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व आमचे सभासद, आमचे पाहुणे मंडळी, त्या सर्वांच्या अगोदर सर्वांचं स्वागत करतो आणि या कापणी मळणीच्या उपस्थित झालेले आमचे झेडपी सतीश शेटगावकर, सरपंच रॉबर्ट फर्नांडिस, माजी सरपंच तथा आमचे संचालक ॲडव्होकेट अमित सावंत, विठोबा बगडी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष शांबा सावंत, या सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर आमचे सोसायटीचे सभासद, कर्मचारी वर्ग आणि इतर सभासद वगैरे उपस्थित सर्वांचे शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी संस्थेचे सरपंच यांना चेअरमन यांना विनंती करतो की झेडपीला त्यांनी सर्वात प्रथम गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं। सतीश शेटगावकर। त्यानंतर सरपंच रॉबर्ट फर्नांडिस यांचं स्वागत करतील आमचे उपाध्यक्ष शांबा सावंत। विनायक ठाकूर हे आमचे ॲडव्होकेट अमित सावंत यांचं स्वागत करतात। शांबा सावंत यांना पुष्प देण्याची विनंती करतो। आज आमचे या ठिकाणी पत्रकार मित्र निवृत्ती या ठिकाणी हजर आहेत आणि ते आम्हाला वेळोवेळी या कार्यक्रमाला मदत करत त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करण्यासाठी चेअरमन विठोबा बगडी यांना मी विनंती करतो। स्वागत झालेलं आहे। तर मी आजच्या कापणी मळणीच्या मशीनाबद्दल आणि इतर माहिती देण्यासाठी संस्थेचे चेअरमन विठोबा बगडी यांना मी विनंती करतो। सोसायटी मर्यादित हे आता उपक्रम खरेच बरे करता। आज आमचे जमलेले सगळे मान्यवर म्हाका सांगपाक दिसता की आमच्या विठोबा बगडीने सगळी सविस्तर सांगलेलें आसा, अमिताने आपली स्टोरी सांगलेली आसा। आयज आमच्या समाजान असो जाला की शेत ह्या चड हळूहळू सोडीत गेल्ले आसा। प्रत्येक आता कंपिटिशनां सगळ्याक जाल्ली आसा, पण आमच्या शेताच्या बाबतीन कंपिटिशन उलटी जाल्ली आसा। तर ती सोसायटीने म्हाका दिसता बरो विचार करता। ते आता 50% दिता म्हणटा, मशीनय म्हाका सोसायटीने घेतला आसता न्हू। तर बरो उपक्रम आसा आणि बरो काम करता। पण म्हाका दिसता शेतकऱ्यांक जर आता प्रोत्साहन दिवपाक वयतले जाल्यार फ्री दीत जाल्यार बरो आसतलो। कारण काय, फ्री दिल्या शिवाय कोण फुडें सरना। एक दुसरं म्हणजे म्हाका दिसता आता उपकरता जे लायल्ले आसा प्रत्येक तालुक्यान आमचे प्रत्येक गांव आसा त्या हितून शेतांची कोण शेतां करता तांकां स्पर्धा लावचे म्हाका दिसता। कारण त्या स्पर्धेच्या निमतान तांकां हेल्पय जातली, त्याच्या निमतान शेतान कोण कामय करूं येतलो। आमचे भुरगे नाका त्या वळले आसात। कारण आयज जिम तयार खूब जाता, जिमान वचून ते घाम गळत, आमच्या शेतान वचून जर ते घाम गळत जाल्यार कष्ट जातले, आपल्याक घरान कांय जाय ते वस्तू मेळटले आणि ताजे मेळटले आणि फ्रेश मेळटले। भाजी हाडून खातात हें बरोबर न्हू। कारण त्या भाजीच्या हातून ते घाटी जे आतां हाडटात ते घाणीन सुद्दां भाजयो धुतात किंवा केमिकल नाकाला घालतात, भाजी उत्पन्न करतात। तर आमच्या लोकांनी जर तो विचार करीत जाल्यार शेती जातली, घाम गळून तो त्याचे कष्टय मेळटले, त्या भायर आपल्याक फायदो जातलो आनी सगळ्या भुरग्यांक हितून प्रेरीत करता। जाल्यार म्हाका दिसता आतां जे बाकीचे जे स्पर्धा जातात त्याचे गेमीचे, खेळपाचे, हेचे महिलांचे, फुगड्यांचे, म्हाका दिसता सरतकर्ते हेच्या स्पर्धांक ही जर शेताची स्पर्धा करीत आनी सरकारान तेचेर जास्त भर दीत जाल्यार म्हाका दिसता आरोग्यय बरें जातला आणि आपल्याक कष्ट केल्याचं फळय मेळटला। हो सरकारानय विचार करचो आणि प्रत्येक आमच्या गांवांतल्या लोकांनी विचार करचो आणि फुडें वचचें। धन्यवाद। पेडणे तालुका शेतकरी सोसायटी आयोजित हे वार्षिक प्रमाणे प्रत्येक गांवांनी सोसायटीच्या माध्यमांतल्यान कापणी आणि मळणी मशीन हे आम्ही उपलब्ध करून दिता। आणि हांव संचालक जालो थंयच्यान हांव आमच्या वाड्याच्या स्वताच्या जे कितें सरकार हेचो जे कितें रेट आसा म्हणजे 2800 रुपया रेट आसा तेचो, आनी तातूंत गव्हर्मेंट म्हणटा तशे सपोर्ट प्रायस म्हणटा 1400 रुपया दिता। सो तातूंतले जे कितें 50% अमावंट आसा तो हांव म्हज्या वॉर्डांतल्या ग्रामस्थांक हे हांव संचालक जालो थंयच्यान दीत येयल्लो आसा। आणि ती कंटिन्युटी म्हणजे ते सपोर्ट म्हज्या कडच्यान म्हज्या ग्रामस्थांक हांव ह्याय वर्सा दिता हें हांव हाच्या तुमच्या माध्यमांतल्यान जाहीर करता। आणि शेतीच्या बाबतींत म्हणटात तशें वाडेकारांकय
वाड्या वयल्या ग्रामस्थांकय खबर आसा की गेली कितलीशींच वर्सां हांगासर म्हणजे आमचे लोक कष्ट करून हे सगळे पिकयतात, पण काही कारणास्तव एक फावटी म्हणजे एक नॅचरल कॅलॅमिटीज जातात, म्हणजे नाका त्या वेळाचेर पावस पडटा, नुकसानी जाता शेतीची, मिरसांगेच्या लागवडीची नुकसानी जाता. प्रसार माध्यमांतल्यान हांव इतलेच रिक्वेस्ट करूं इच्छिता की जे कितें सरकार हेची जी दखल घेता ह्या सगळ्या गोश्टींची ती तो कितें इन्सिडंट घडल्याच्या नंतर ते इमिजिएटली घेवपाची, न की एक वर्सान तेची जाग घेवन मागीर तुमी तुमची फॉर्मां सबमीट करा. हातून कशें जाता की शेतकरी वर्गाचो जो कितें एक जो उत्साह आसता म्हणजे शेती करून आमी आमचे कश्ट करून आमचो उदरनिर्वाह करता तेका खंय तरी म्हणजे एक प्रकारचो तोडो वयता आनी खंय तरी मनाक दुखता. सो म्हाका जे कितें हांवें हाच्या पयलीं जाहीर केलां की रिलेटेड टू शेती विशयक एग्रीकल्चर आनी कोणाक मेडिकल म्हणटात तशें हांव म्हज्या वाड्याचेर हांव जाता तितलो सपोर्ट म्हज्या लोकांक करतलो आनी रिलेटेड टू एग्रीकल्चर नॉट ओन्ली 50% हांव म्हणटा की जाका कोणाक जायना सपोज जर ते पे सुद्दां करपाक म्हणजे म्हज्या वॉर्ड नंबर 1 जाल्यार तेंच्यांनी तो उरलेलोय जो कितें प्रायज आसा तो जर कोणाक जर अडथळो आसा म्हणजे हें करपाक बेर करपाक जाल्यार तोय कॉस्ट हांव बेर करता हें हांव हांगासर जाहीर करता. आनी बरे तरेन म्हणटात तशें ही एक्टिविटी सगळ्यांनी एकमेकाक सपोर्ट करून ही कंडक्ट करपाची. आनी स्पेशली हांव रिक्वेस्ट करता आमचो MD आसा सोसायटीचो विनायक ठाकूर हेणी ह्या विशयान म्हणटात तसो ह्या हार्वेस्टिंग विशयान तेणी जातीन मातसो लक्ष घालून हेचेर देखरेख करपाची जेणे करून खंयच्याच ग्रामस्थाक तेजो म्हणटात तसो अडथळो निर्माण जावचो ना ही हे सगळे कंडक्ट करता आसतना. सो आमच्या बरोबर आसात आमचे जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेडगांवकर जे फर्स्ट टायम ते आमकां ह्या कार्यक्रमाक हांगासर मेळटात आनी आमचो सरपंच म्हजो मित्र बाब रॉबर्ट फर्नांडीस होय हांगासर उपस्थित आसा. सगळे संचालक वर्ग चेअरमन वगैरे आसा ग्रामस्थ आसात. तुमचे सगळ्यांक परतून एक फावट म्हणटात तशें हांव एक प्रकारचे म्हज्या तर्फे म्हणटात तशें तुमकां सगळ्यांक हांव बऱ्या प्रकारचे शेतीचे उपक्रम आमच्या वाड्यारच न्हय गांवांनय राबोवच्या खातीर इवन झेडपीनय आपल्या माध्यमांतल्यान कितें जाता तें करपाचें आनी एक शेतकऱ्यांक एक दिलासो दिवपाचो आमी सगळ्यांनी प्रयत्न करपाचो. हाजीर आसलेले आमचे पेडणे एग्रीकल्चर संस्था तेच भाशेन आमचे सावंतवाड्याचे ग्रामस्थ आनी आमचो झडपे सतीश शेडगांवकर तेच भाशेन म्हाजो कलीग एडवोकेट अमित एक्स सरपंच दोनूच उतरां सांगता. आमचे जे शेतकारी आसात हे खरे आमचे हे पिलर्स म्हण येता तांचे उद्देशी आमकां जे आमचे लोकल रायस जावं वा दुसरी कसली व्हेजिटेबल्स ही आमकां फ्रेश मेळटा. कित्याक जाय त्या वाठारांसून भायले व्हेजिटेबल वा भायले जे स्टॉक येता तातूंत कितें कॅमिकल आसता आनी कितें आनी ते आमच्या हेल्थाक तितलें बरें न्ही. सो आमचे लोकल जे कितें करतात आमची जी पोरसांनी कितें व्हेजिटेबल्स लायता आनी हांव तांकां एप्रिशिएट करता आनी तांणी हो वावर चालूच दवरचो. आनी आयज तुमी पळयशात जाल्यार चडशीं शेतां कमी जाल्लीं आसात आनी हे आमचे शेतकार भाव आसात तेणी हे शेतां चालूच दवरची आनी देवान तांकां बरो आशिर्वाद दिवन तेंची हेल्थ बरी दवरची जेणे करून ही आमची शेतां चालू उरपाक आनी सरकारानूय तांकां बरी सवलत स्कीम कितें दिवन एक बेनिफिट्स तांकां बरें मेळचे. थँक्यू. संस्थेच्या या कापणी मळणी मशीनच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मोर्जीचे जिल्हा पंचायत सदस्य ॲडव्होकेट अमित सावंत, संचालक, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष शांबा सावंत, संचालक गजानन कोरगांवकर, कार्यकारी संचालक विनायक ठाकूर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव मित्र, आपल्याला माहीत आहेच पेडणे तालुक्यामध्ये 1975 साली स्थापन झालेली आपली पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी संस्था आज 50 वर्ष पूर्ण करीत आहेत आणि या 50 वर्षामध्ये अनेक कार्यक्रम या संस्थेने राबवलेले आहे. खास करून ही संस्था जी आहे ती शेतकऱ्यांनी स्थापन केली आणि शेतकऱ्यांच्यासाठी या संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये खत उपलब्ध करणं, बियाणं उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची कलमं
या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणं आणि अलीकडच्या काळामध्ये या संस्थेनं वेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपली भरारी मारलेली आहे आणि आपली ही संस्था या पेडणे तालुक्यामध्ये अग्रणी आहेच आणि गोमंतकामध्ये सुद्धा या संस्थेचं नाव झालेलं आहे। या संस्थेला यावर्षी 2 ठिकाणी पुरस्कार लाभले। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या संस्थेचा सन्मान झाला आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते या संस्थेचा सन्मान झाला आणि अशी ही संस्था शेतकऱ्यांना वेळोवेळी सहकार्य करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते आणि त्याच्यातील खास करून कापणी मळणी यंत्र या संस्थेने खरेदी करून गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी ही सेवा शेतकऱ्यांना देण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि यावर्षी शेतकी खात्याने मांजरे, मोरजी आणि आगरवाडा हे गाव या संस्थेकडे दिलेले आहेत कापणी आणि मळणीसाठी आणि त्यातून ही सेवा आम्ही उपलब्ध करणार आहोत। शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शेतकरी आणि सर्वांचं स्वागत करून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।